हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू अवर चॅनल. तर मित्रांनो, म्हाडाची लॉटरी आहे त्याची ड्राफ्ट ॲप्लिकेशन पब्लिश झालं आहे. तुम्हाला नक्कीच आज मेसेज आला असेल की मेसेज कशा प्रकारे आला असेल तर ड्राफ्ट लिस्ट एक्सेप्टेड अँड रिजेक्टेड ॲप्लिकेशन्स हॅज बीन पब्लिश ऑन वेबसाईट housing.mhada.gov.in. तर मित्रांनो, ही जी लिस्ट आहे, आपल्याकडे लिस्ट आलेली आहे. अर्थातच ती पोर्टलवर आहे housing.mhada.gov.in वर. तर त्यामध्ये काय लिहिलं आहे की पुणे मंडळ गृहनिर्माण व गृहक्षेत्र विकास म्हाडा सोडत सप्टेंबर 2025 अपात्र अर्जाची प्रारूप यादी. अपात्र पण आलेली आहे आणि जे पब्लिश आहे त्यांची सुद्धा आली आहे. तर तुम्ही ते कुठं बघणार मित्रांनो? तर ते आहे इथे ह्या वेबसाईटवर आल्यानंतर housing.mahada.gov.in येथे आल्यानंतर तुम्हाला पब्लिश ॲप्लिकेशनमध्ये क्लिक करायचं आहे मित्रांनो. येथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला जी की स्टार्टिंग जी आहे की पुणे मंडळाची जी सोडत आहे आणि ज्याचा निकाल माझ्या मते जसं की साईटवर लिहिलं आहे की 27 डिसेंबरला रिझल्ट आहे. तरीही काही कारणास्तव तो समोर येऊ शकतो कारण निवडणूक आहे. निवडणूक असल्यामुळे ते लवकर रिझल्ट ह्यावेळेस ड्रॉ करू शकता मित्रांनो. जसं की आपण इथे आल्यानंतर पुण्याच्या लॉटरीमध्ये जाणार. तरी आज लोड आहे साईटला. अर्थातच भरपूर जण माझ्या मते तरी हेच चेक करत असणार आहे आज. तरी बघूया. तर इथे तुम्ही क्लिक केल्यानंतर पब्लिश साईट नंतर तुम्हाला हे येणार ठीक आहे. पब्लिश ॲप्लिकेशनमध्ये जाण्यावर PB25 सप्टेंबर हे स्टार्टिंगचं हे तुमचं आहे. तर इथे तुम्हाला चेक करायचं आहे की पुणेची आहे 20% मध्ये ड्राफ्ट लिस्ट पब्लिश. ड्राफ्ट लिस्ट आहे ही फायनल लिस्ट नाही. तरी तुम्ही तुमचं नाव चेक करून घ्या की व्ह्यू ॲप्लिकेशन, एक्सेप्टेड ॲप्लिकेशन आणि व्ह्यू रिजेक्टेड मध्ये तुम्ही हे चेक करून घ्याल. जर व्ह्यू रिजेक्टेडमध्ये तुम्ही आल्यानंतर तुम्हाला हा PDF ओपन होईल. तेथे तुम्हाला चेक करायचं आहे. जर तुमचं याच्यामध्ये नाव असेल, ठीक आहे, याच्यामध्ये नाव असेल, तर तुम्हाला रेज ग्रॅव्हियन्स करायचं आहे. अर्थातच तुम्ही ह्या लॉटरीसाठी पात्र नाही आहे. तर अपात्र अर्जदाराची प्रारूप यादी म्हणजे ड्राफ्ट ॲप्लिकेशन किती जण आहे? तर हे कशामुळं? पहिलं कोण आहे? प्रियंका अर्कल. हे काय? कास्ट व्हॅलिडिटी डिस्क्रिमिनन्सी. म्हणजे तुमचं हे रिजेक्ट झालेलं आहे ॲप्लिकेशन कारण तुमचं कास्ट सर्टिफिकेट योग्य नाही. तर अर्क संकेत थर्डवाला जाधव याचं पण इन्कम सर्टिफिकेट डिस्क्रिपन्सी आहे काही. तर असे टोटल किती अर्ज हे बाद झाले आहे मित्रांनो? तर 2,953 म्हणजे जवळजवळ 3,000 अर्ज जे की टोटल अर्ज 2,15,000 ह्यावेळेस आलेले आहे म्हाडाकडं आणि त्यापैकी 2,953 म्हणजे जवळजवळ 3,000 अर्ज बाद झाले आहे. म्हणजे टोटल 2,12,000 अर्ज हे ह्या लॉटरीसाठी म्हणजे ते लॉटरीसाठी भाग घेऊ शकता. आणि जर तुम्ही तुमचं नाव याच्यामध्ये आलं असेल, तर तुमचं नाव सिंपल वे सर्च कसं करायचं ते सांगतो. कारण एक शेवटचं नाव घेऊया. हे काय आहे? सागवेकर. ठीक आहे. सागवेकर नाव आहे आडनाव. जर तुम्हाला सर्च करायचं असेल तर काय कराल? Ctrl F करायचं मित्रांनो. कंट्रोल आणि सागवेकर. ते डायरेक्ट तुम्हाला शेवटच्या पानावर घेऊन जाईल. सागवेकर. सागवे. ओके. सर्च चालू आहे. आलं. डायरेक्ट सगळ्यात शेवटी जिथं तुमचं नाव असेल, तुमच्या आडनावाने सर्च करा ह्या लिस्टमध्ये. तर ही लिस्ट कोणती आहे सध्याची? तर व्ह्यू रिजेक्टेड ॲप्लिकेशन. इथे गेल्यानंतर सागवेकर. ओके. म्हणजे अर्थातच तुमचं जे सरनेम आहे ते सर्च करा. मी एक बाय डिफॉल्ट सरनेम सर्च केलं आहे. तर यामध्ये तुमचं नाव आहे का बघा. जर तुम्ही ह्यामध्ये तुमचं नाव असेल तर म्हाडाने अजून एक तुम्हाला संधी दिली आहे की तुम्ही तुम्ही अर्ज कसं करू शकाल. जर त्यांच्या जे की AI वापरून किंवा त्यांच्या संगणक प्रणालीद्वारे त्यांनी जे हे रिजेक्टेड केले आहे, त्यांना तुम्ही ग्रॅव्हियन्स करून म्हणजेच रेज ग्रॅव्हियन्स किंवा ऑब्जेक्शन सजेशन हे माय इश्यूमध्ये जाऊन तुम्ही हे रेज करायचं आहे की तुमच्याकडे काही पुरावा आहे तर. जर समजा फर्स्ट नाव आहे अर्कल, यांचं काय आहे तर कास्ट सर्टिफिकेट डिस्क्रिपन्सी आहे. जर तुम्हाला वाटत असेल की तुमचं सर्व योग्य आहे, सर्व डॉक्युमेंट योग्य आहे, तुमच्याकडे कास्ट व्हॅलिडिटी आहे, कास्ट सर्टिफिकेट आहे पहिल्यावाल्यासाठी, तर तुम्ही येथे जाऊन माय इश्यूमध्ये जाऊन रेज ग्रॅव्हियन्स करा, ऑब्जेक्शन सजेशन करा व तुमचा मुद्दा त्यांना मांडा, पूर्ण लिहून पाठवा, त्यांचे अटॅचमेंट करा आणि तुम्ही
हे अप्लाय करू शकता आणि जर त्यांना योग्य वाटलं म्हाडाला तर ते तुमचा अर्ज गृहीत धरतील आणि तुम्ही जे की 17 तारखेला एक फायनल पात्र यादी येणार आहे त्यामध्ये तुमचं नाव असेल. त्यामुळे ज्यांचंही नाव याच्यामध्ये आलं असेल हे 2953 लोक आहे. त्यांनी हे लवकरात लवकर चेक करा आणि तुमचं जे तुम्हाला हे सर्व रिजेक्टेड लिस्ट आहे. मी सर्व रिजेक्टेड लिस्टचे डॉक्युमेंट काढलं आहे मित्रांनो. तरी एम-आयची, एल-आयची याच्यामध्ये तुमचं नाव बघा. जर तुमचं नाव आलंच असेल, तर तुम्ही रेज ग्रॅव्हियन्स करा किंवा माय मेनूमध्ये जेही ऑप्शन आहे, ऑब्जेक्शन सजेशन किंवा रेज ग्रॅव्हियन्स हे करून तुमचं मत मांडा, की तुमचं हे रिजेक्ट का नाही व्हायला पाहिजे. का तुमच्याकडे योग्य डॉक्युमेंट आहे ते सर्व अपलोड करा परत. त्यामुळे तुम्ही ह्या लॉटरीमध्ये पात्र ठरू शकता. हे की जे सर्व नावं आहेत 2953 हे त्यांच्यासाठी आहे मित्रांनो. आणि आता तुमचं ॲप्लिकेशन ड्राफ्टमध्ये ॲप्लिकेबल आहे हे कसं बघायचं तर हे इथं लिंक आहे मित्रांनो. व्ह्यू एक्सेप्टेड ॲप्लिकेशन इथे गेल्यानंतर तुम्हाला हे तुमचं PDF येईल. जर सध्या तरी हे ओपन व्हायला फार टाईम लागत आहे कारण अनेबल टू फेच फाईल कारण भरपूर लोक हे ॲक्सेस करत आहे सध्या तरी. अजून एक तिसरा ऑप्शन काय आहे तर तुम्ही जायचं आहे तुमच्या माय ॲप्लिकेशनमध्ये ठीक आहे आणि माय ॲप्लिकेशनमध्ये तुम्ही जितकेही फॉर्म भरले तर तिथे असं ॲप्लिकेशन एक्सेप्टेड ड्राफ्ट लिस्ट पब्लिश ॲप्लिकेशन एक्सेप्ट तुम्ही जितकेही फॉर्म भरले तिथे तुम्हाला असं येणार आहे ॲप्लिकेशन एक्सेप्टेड आणि ड्राफ्ट लिस्ट पब्लिश हे असं येणार आहे. हे मागच्या वर्षीचं आहे तर हे सध्याचं आहे ड्राफ्ट लिस्ट पब्लिश जिथं जिथं असेल तिथं तुम्हाला हे येणार आहे. पेमेंट रिसिव्ह हे म्हणजे ड्रॉ कधी आहे तर ते आहे 30 हे बघूया. तर सध्याची तारीख किती आहे तर 27 डिसेंबर ड्रॉ आहे आणि आज काय तारीख आहे 15 डिसेंबर म्हणजेच ड्राफ्ट ॲप्लिकेशन पब्लिश मित्रांनो आणि फायनल ॲप्लिकेशन पब्लिश 17 तारखेला आहे म्हणजे परवा तुमची लिस्ट येणार आहे तर त्यामध्ये तुमचं नाव हमखास असणार आहे हे खात्री करून घ्या. आजच्या रिजेक्टेडमध्ये नाव असेल तर तुम्ही रेज ग्रॅव्हियन्स करा ज्या अर्थी म्हाडा परत ते तुमचं पडताळणी करेल आणि नंतर ते केल्यानंतर तुम्ही जर त्यांना योग्य वाटलं तर तुम्ही 17 तारखेच्या लिस्टमध्ये तुमचं फायनल ॲप्लिकेशन पब्लिशमध्ये नाव येणार आणि मग तुम्ही ह्या लॉटरीसाठी पात्र ठरणार. लॉटरीचा रिझल्ट कधी आहे 27 डिसेंबर आता तरी ह्या तारखेनुसार. मला तरी वाटतं थोडं अगोदर होऊ शकतं कारण निवडणुकीमुळं त्यांना ही प्रोसेस फास्ट करायची आहे. तरीही नाही झालं तरी 27ला तर हमखास होणार आहे. तरी म्हाडाचे सर्व अधिकाऱ्यांचे स्वागत करतो की त्यांनी ही प्रोसेस ही लांबणीवर नाही केलं कारण ह्यावेळेस अर्ज जास्त आले होते व त्यामुळे त्यांना छाननीसाठी वेळ लागणार असं माहिती आली होती. तरीही त्यांनी ड्राफ्ट ॲप्लिकेशन हे पब्लिश हे टाईमावर केलं आहे आणि 17 तारखेला आता फायनल लिस्टही लागणार आहे आणि ड्रॉ 27 डिसेंबरला आहे हे अगोदरही होऊ शकतं थोडं. तरीही आपण वाट बघूया कारण आपल्या हातात काही नाही. तरी तुम्ही कुठं बघणार तर मित्रांनो परत सांगतो इथे जायचं आहे. तुम्हाला तारीख तर कळलेलीच आहे. तर तारीख कळालेलीच आहे. तर आता इथे तुम्हाला जायचं ह्या वेबसाईटवर हाउसिंग डॉट म्हाडा नंतर पब्लिश ॲप्लिकेशनमध्ये जायचं. पब्लिश ॲप्लिकेशनमध्ये तुम्हाला अशी स्क्रीन येणार. मग ह्या स्क्रीनमध्ये तुमचं ड्राफ्ट लिस्ट पब्लिशमध्ये पहिलावाला PB25 सप्टेंबर इथे व्ह्यू ॲप्लिकेशन आणि व्ह्यू रिजेक्टेडवर केल्यानंतर तुम्हाला ही सर्व यादी येणार 2953 लोकांची व तुम्हाला अप्लाय कसं करायचं जर तुम्हाला वाटत असेल की माझं सर्टिफिकेट योग्य आहे जसं की यांच्यासाठी इन्कम सर्टिफिकेट डिस्क्रिपन्सी आहे, यांच्यासाठी आर्टिस्ट आहे. म्हाडाला वाटते की हे सर्टिफिकेट योग्य नाही कारण किंवा त्यामध्ये काही त्रुटी आहे. तर त्यामुळे त्यांनी हे सगळं रिजेक्ट केलं आहे. डोमिसाईल सर्टिफिकेट जसं की डोमिसाईलचं सांगितलं होतं की 2018 नंतरचे पाहिजे. जर म्हाडाला वाटत असेल की हे योग्य नाही तर त्यांनी हे रिजेक्ट केलं. जर तुम्हाला अपील करायची असेल परत की तुम्हाला वाटत असेल की हे योग्य आहे तर तुम्ही नक्कीच अपील करा. तर अपील कशी करायची आहे मित्रांनो, तर जस्ट माय ॲप्लिकेशनमध्ये जा तुमच्या स्क्रीनवर व तेथे रेज ग्रॅव्हियन्स करा, ऑब्जेक्शन सजेशन करा व तुमचं मत मांडा व तुमचं लिहून पाठवा की तुम्ही हे कसे योग्य आहात. तिथे डॉक्युमेंट अपलोड करा जे की योग्य आहे आणि मग जर म्हाडाने ॲप्रूव्ह केलं तर नक्कीच हे चांगली गोष्ट आहे. जर ही वेबसाईट लॉग इन होत नसेल, रेज ग्रॅव्हियन्स होत नसेल, तर माझ्या मते तुम्ही उद्याच
उद्याच पुण्याच्या म्हाडा ऑफिसला जाणे गरजेचे आहे व तुमचे तिथे मत मांडा. अर्थातच भरपूर गर्दी होणार आहे, तरीही तुमचे प्रयत्न करणे तुम्हाला गरजेचे आहे. तरीही आणि 17 तारखेला 17/12/2025 परवाला एक फायनल यादी जाहीर होणार आहे मित्रांनो. आणि त्यानंतर लगेचच तुमचा रिझल्ट कधी लागणार आहे तर तो आहे 27 डिसेंबर. तरी ह्या तारखेनुसार जर तो लवकर झाला तर चांगली आहे. तरीही आपण वाट बघूया. तरीही तुमचं नाव याच्यामध्ये आहे का ते मित्रांनो नक्की चेक करून घ्या. व सध्या तरी इथेच थांबूया. तुमचं काही कॉमेंट असतील, तुमचे काही म्हणणे असतील तर तुम्ही ह्या व्हिडिओमध्ये नक्की सांगा. आपण त्याचा नक्कीच ॲन्सर देण्याचा प्रयत्न करू. तुम्हालाही काही क्वेश्चन असतील ह्या सोडतीबद्दल किंवा ह्या वाच्याबद्दल तर नक्की सांगा. तरी सध्या तरी इथेच थांबूया मित्रांनो. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला नवीन माहिती भेटत राहील व तुम्ही अपडेट राहाल.